सगळं काही आता डबल किंवा सगळं काही आता दुप्पट असणार. हे काय रे, हे लोकेशन निवडलंय, दुसरी नाही का लोकेशन्स करता येणार? नाही, माझ्या घरी मी बघतो ना, दरवेळेला ॲमेझॉन, मिंत्रा याचीच पार्सल येत असतात. आयुष्य सुंदर आहे, स्वतःचं आयुष्य सेलिब्रेट करा 24 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. झिम्मा 2 हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे आणि माझ्यासोबत हेमंत आहे. सगळ्यात शेवटी मी याचा इंटरव्ह्यू करते कारण की बाकीच्या 7 महिलांचा आणि आमच्या सिद्धूचा इंटरव्ह्यू माझा करून झालेला आहे. ज्याने सुरुवात केली त्याच्याकडे आता शेवटी येते. पण एकंदरीत मला सांग की झिम्मा 2चं कसं ठरलं? झिम्मा 2 करायचा असं कधीच ठरलं नव्हतं. खरं तर मी याच्या विरोधात होतो, की 2 नको करायला. कारण मी माझ्या आजूबाजूला असे अनेक सिनेमे बघितलेत ज्याचा सिक्वेल येतो आणि मग असं होतं, "अरे, अरे, आधीचा चांगला होता. उगाच यांनी बिघडवलं." आणि ती एक जबाबदारी पण असते. कारण पहिला भाग जेव्हा लोकांना आवडतो, तेव्हा आपण लोकांना गृहीत नाही धरलं पाहिजे. आपण जबाबदारीनं आणखीन चांगला अनुभव त्यांना दिला पाहिजे. त्यामुळे माझं असं ठरलं होतं, की आपण करायचाच नाही म्हणून. पण क्षितीनं खूप आग्रह केला आणि ती असं म्हणाली, की "नाही, मला असं वाटतंय आपण करायला पाहिजे भाग 2." मग आम्ही अर्थात आमच्या लेखिकेला, मैत्रिणीला विचारलं, इराला, की असं-असं डोक्यात आहे, तुला काय वाटतंय? तर ती म्हणाली, की "करून बघूया." आणि दरम्यानच्या काळात मी एक कथा तयार केली होती, की असं समजा झालं. आणि मेन म्हणजे डोक्यात असं होतं, की पहिल्या भागात जी सगळी पात्र आहेत, त्यांचा पुढचा प्रवास काय असेल? आता ही जी मध्ये 2 वर्ष गेली आहेत, त्याच्यात त्यांच्या आयुष्यात काय-काय घडलं असेल? अर्थात 2 वर्षात असं काही घडत नाही, की आपलं संपूर्ण आयुष्य बदलतं. पण निर्मला कोंडे पाटीलच्या मुलाचं लग्न झालं आणि तिला सून आली. म्हणजे निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरू. मग सुचित्रा बांदेकरचं जे पात्र आहे, तिची भाची आता तिच्याकडे राहायला आली आहे आणि ती भाचीला घेऊन आता बरोबर आली आहे. त्याच्यानंतर मीताचं जे पात्र आहे ते आपण पाहिलं पहिल्या भागात खूप अशी सैरभैर हरवलेली. आता तिला थोडासा कॉन्फिडन्स जगण्याचा आलेला आहे आणि तिच्या घरच्यांनी ठरवलं, की आता तिचं लग्न करायचं. सो मी म्हटलं तसं 2 वर्षात असे काही खूप मोठे बदल होत नाहीत, पण 2 वर्षात शिकायला काहीतरी मिळतं आणि आपण त्या पद्धतीने आपलं आयुष्य बदलत जातो. सो यांची आयुष्य कशी बदलली आहेत किंवा कशी बदलू पाहतायत, हे सांगण्यामध्ये मला खूप किक बसली. मला असं झालं, की हां, हे छान आहे, की जी पात्र लोकांना आवडली आहेत, त्या पात्रांचा पुढचा प्रवास आपल्याला या निमित्ताने दाखवता येणार आहे. आणि झिम्माच्या पहिल्या भागात जे काही राहून गेलं असेल करायचं, ते करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. सो यावेळेला आपण बघतोय मराठी पोरी नावाचं गाणं जे प्रचंड कमाल आहे. गाजतंय आणि ते गाणं गेल्या भागात करायचं राहून गेलं होतं, की एक गाणं ज्याच्यामध्ये सगळे धमाल डान्स करतायत, मजा करतायत आणि ते या भागात करता आलं. कमाल. एकंदरीत माझा आता सुचित्रा ताईसोबतचा इंटरव्ह्यू झाला आणि त्या मला बोलल्या, की हेमंतला आवर्जून हा प्रश्न विचार, की तुला जी वैशाली हवी होती, ती वैशाली आत्ता सापडली का? किंवा काय वेगळं काय घडलंय म्हणून? खरं तर पहिल्या भागामध्ये वैशाली हे कोणीतरी दुसरं करणार होतं आणि सुचित्राचं कास्टिंग तोवर झालेलं नव्हतं. पण शूटच्या अगदी काही दिवस आधी असं झालं, की त्या ज्या ज्या अभिनेत्रीला ती भूमिका करायची होती त्यांना ते जमलं नाही, तारखा जुळून आल्या नाहीत. मग आमचं झालं कोण, कोण, कोण? आणि क्षिती म्हणाली, "मला असं वाटतंय आपण सुचीला विचारूया." कारण क्षिती आणि सुचित्रानी खूप वर्ष एकत्र काम केलेलं आहे आणि त्या खूप जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. आणि जेव्हा क्षितीने तिला फोन केला तेव्हा ती म्हणाली, "अर्थातच प्रश्नच नाही. तुमचा पहिला सिनेमा तुम्ही प्रोडक्शन करत असलेला, त्यामुळे मी करणार आहे." आणि त्यावेळेला जे पात्र लिहिलं होतं, त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं शूटला सुचित्राने केलं. कारण ते तिच्या स्वभावानुसार, तिच्या बोलण्यानुसार आपण करून घेतलं. आता मात्र हे माहिती होतं, की सुचित्राच करणार आहे. त्यामुळे स्क्रिप्टमध्ये सुचित्रा हे पात्र कसं रंगवेल या पद्धतीने लिहिण्यात आलं आणि मी प्रेक्षकांना या निमित्ताने सांगेन, की सुचित्रा बांदेकरचा या चित्रपटातला अभिनय किंवा या चित्रपटातली वैशाली ही आधीच्यापेक्षा जास्त धमाल आहे. आधीच्यापेक्षा दुपटीनं मजा आणणार आहे. झिम्माच्या पुढे जो 2 आहे, त्या 2चा अर्थच हा आहे, की सगळं काही आता डबल किंवा सगळं काही आता दुप्पट असणार आहे. दुप्पट असणार आहे. कमाल. एकंदरीत मी सगळ्यांना विचारला हा प्रश्न, की तुमच्या रिअल लाईफची भूमिका आणि चित्रपटातली भूमिका काय साम्य आहे? तर सगळ्यांनी मला एकच उत्तर दिलं, की आम्ही जे खरे आहोत, तेच हेमंतने दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर हे कसं कास्टिंग वगैरे कसं झालंय सगळ्यांचं? पहिल्या भागाच्या वेळेला आहे ना, कथा जेव्हा सुचली, तेव्हाच मी त्याचं कास्टिंग करून घेतलं. अर्थात कबीर
हा सिद्धार्थच असणार होता. म्हणजे पहिलं झालेलं या चित्रपटाचं हं. कास्टिंग हे सिद्धार्थचं आहे, की कबीर कोण करणार? तर सिद्धार्थ चांदेकर सिद्धार्थच करणार. करणार. मग कोण काय करणार? कोण काय करणार? आणि मग असं ठरलं, की हां, ही व्यक्ती हा रोल करणार आहे, ही व्यक्ती हा रोल करणार आहे. त्यानी मदत अशी होते, की त्या ॲक्टरची जी काही पॉझिटिव्ह किंवा जमेची बाजू हं, आहे, हं, हं. ती जास्त धरून आपण स्क्रिप्ट लिहितो. आत्ताही तसंच झालं, की कोण कुठली भूमिका करणार आहे हे माहीत असल्यामुळे त्याची बलस्थानं काय आहेत? विनोदाची फटकेबाजी ज्याची स्ट्राँग हं, आहे, त्याला आपण तशा पद्धतीने प्रेझेंट करूया. ज्याची इमोशनल बाजू जास्त स्ट्राँग आहे, हं. त्याला इमोशनली प्रेझेंट करूया. आणि ह्याची मजा अ, त्या सिनेमाच्या शूटमध्ये येते, कारण आपण जे इमॅजिन केलेलं असतं, की ही व्यक्ती आता अशी रिॲक्ट होईल. हं. आणि ती तशी रिॲक्ट झाली, की असं होतं, हां, हेच तर ठरवलं होतं. आणि ते खूप या सिनेमामध्ये शूटिंगच्या दरम्यान अनुभवता आलं. म्हणजे निर्मिती सावंत चा जो रोल आहे, तो यावेळेला अधिक विनोदी आहे, हे तुम्हाला ट्रेलरमध्ये कळलं. कळतंच आहे. सो तो जेव्हा शूट होत असताना अनेक प्रसंगांना असं व्हायचं, की निर्मिती मावशीचा सीन चालू आहे आणि ती मला असं म्हणायची, की "तू या रूममध्ये बसू नकोस, बाहेर जा." हं. तर मी म्हणायचो, "मी का बाहेर जाऊ? मी दिग्दर्शक आहे, मी का बाहेर बसू?" "नाही, तू समोर असलास, की तू हसतोस, तू हसलास, की मला हसू येतं." आणि तिने मला अक्षरशः एका सीनला मला आठवतंय किचनमध्ये आम्ही शूट करत होतो. त्यांचा सीन चालू होता हं. आणि तिने सांगितलं, "हा नको इथे, तू बाहेर जा." मग मी त्या घराच्या बाहेरच्या बाजूला बसून मॉनिटरवरती तो सीन बघत बरं. होतो आणि तो सीन संपूर्ण तिने केला आणि मी कट म्हणायच्या आधीच ती हसली. तर मी म्हटलं, "का हसलीस तू आता?" तर ती म्हणाली, की "तू बाहेर कसा हसत असशील तर हे तिने इमॅजिन इमॅजिन करून केलं. मी हसायला लागले." तर म्हणजे अशा पद्धतीची धमाल यावेळेला खूप करता आली. एकंदरीत नेहमी आपण हे म्हण ऐकले लहानपणापासून, की 7 बायका आणि फजिती ऐका. म्हणजे बायका आल्या की फजिती होतेच. तर तुझी खूप फजिती झाली असं मी ऐकलं. त्यातला काही किस्सा वगैरे तुला सांगायला आवडेल का? आपण हा चित्रपट जिथे शूट केलाय ना, ती वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हं, आणि युनेस्कोची साईट आहे. एक नॅशनल पार्क आहे, हं, ज्याच्यामध्ये दूर-दूरपर्यंत कुठेही कमर्शियल मॉल्स नाहीत किंवा शॉपिंगची मार्केट्स नाहीत. हं, त्यामुळे ह्या बायकांना जेव्हा मी लोकेशन सांगितलं, की इथे आपण शूट करणार आहोत. त्यांना फोटोग्राफ्स दाखवले, तेव्हा त्या म्हणाल्या, की "काय सुंदर, किती सिनिक, काय स्वर्गच म्हणलं तरी चालेल हं. वगैरे." आणि मग त्यांनी ना आपलं सर्च करायला सुरुवात केली, की याच्या जवळपास काय जवळ. आहे? शॉपिंग काय, कुठे खाता येईल, कुठे शॉपिंगला जाता येईल. हं, आणि ते सर्च केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की इथे आसपास काही नाहीये. आणि मला आठवतंय शूटला जायच्या 3 दिवस आधी मला निर्मिती सावंतचा रुसून फोन आला. "हे काय रे, हे लोकेशन निवडलंयस? दुसरी नाही का लोकेशन्स करता येणार?" मी म्हटलं, "का छान आहेत की स्क्रिप्टला आपल्याला हवं ते सगळं मिळतंय." "नाही रे, तिथे काही शॉपिंगलाच नाहीये." सुचित्रा बांदेकर म्हणाली, "तू जर कधी 3 केलास हं. आणि त्याच्यामध्ये मी असेन, अगदी माझी प्रमुख भूमिका म्हणजे सगळे सीन माझेच आहेत, असे असले तरी हे असलं काहीतरी असेल तर मी परत येणार नाही, शॉपिंग पाहिजे." तर त्यामुळे माझी ही फजिती नक्कीच झाली, की सगळ्यांना असं वाटत होतं, की शॉपिंग हवं, मग शूटिंग मध्ये-मध्ये होत राहील. कमाल. सो यांना या चित्रपटात एक संवाद सुद्धा आहे, की "बास झालं बाई हे निसर्गरम्य वगैरे, आता शॉपिंगला जाऊया." तो संवाद सुचित्रा बांदेकरच्या तोंडी आहे. तिने जो काही घेतलाय पूर्ण कन्व्हिक्शननी ते बघायला तुम्ही थिएटरमध्ये या. आणि ते खरं आहे. ते म्हणजे त्यांच्या वागण्यातनं आणि बोलण्यातनं वाटत होतं, की शूटिंगचं लोकेशन छान होतं. पण तुला माहिती आहे ना म्हणे महिलांचं काय असतं. ते थोडं राहून गेलंय. म्हणजे जरा ते हेमंतला सांगशील, की बाबा हो. नेक्स्ट टाईम प्लॅन पण तुम्ही करताना फक्त शॉपिंगच करता, की इतर काही करता आयुष्यात? करतो, कामही करतो. नाही, माझ्या घरी मी बघतो ना, दरवेळेला Amazon, Myntra याचीच पार्सल येत असतात नाही रे, आता पाडव्याचं गिफ्ट तुझ्याकडनं घेणार आहे मोठं सांगितलंय तिने मला. पाडव्याचं. तर ठेवलंय तिने तेवढं. अच्छा, अजून गिफ्ट हवंय. अजून बरं, गिफ्ट ठीक. हेच ते तर गिफ्ट थांबत नाही मला तुम्हा असं झालं, की बायकांचं. असं नसतं रे. निर्माता आहे ती. हं. मग गिफ्ट तिने तुझ्या गिफ्ट द्यायला पाहिजे ना मला. दिग्दर्शकाकडून घेणार ती. घरात तुमचं. एकंदरीत मला वाटतं, की तू जे 24 तारखेला आमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलाय ते खरंच कमाल आहे. ते एक रियुनियन होतं. जसं की प्रत्येक फॅमिलीचं ठरलेलं असतं, की दिवाळीत रियुनियन करायचं. मला वाटतं, की हेमंतने त्याच्या या फॅमिलीसाठी पण गिफ्ट श्रुतीला देणार न देणार तो त्याचा प्रश्न. पण आमच्यासाठी गिफ्ट आणलं त्यासाठी खरंच धन्यवाद. एकदा काय अपील करशील चित्रपटासाठी? अ, अपील काय करणार म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांचा आहे. तो प्रेक्षकांनी आपला केला. त्याला एवढं प्रेम, त्याला एवढी माया दिली. हा त्यांचाच चित्रपट मी काही वेळासाठी माझ्याकडे घेतलाय. त्याला पुन्हा एकदा रंगवलंय, सजवलंय आणि तो पुन्हा एकदा त्यांना देतोय. त्याच्यामुळे 24 नोव्हेंबरपासनं तुमचा, आमचा, आपल्या सगळ्यांचा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. 24 नोव्हेंबरपासनं होणारी ही रियुनियन जी तुमची, माझी, माझ्या सिनेमाची, आपल्या सिनेमाची आहे, ती साजरी करा
आयुष्य सुंदर आहे. स्वतःचं आयुष्य सेलिब्रेट करा 24 नोव्हेंबरपासनं तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक यू सो आणि मच. तुझा वाढदिवस आहे बिलकुल. 24 मी नोव्हेंबरला. सायलीला प्रॉमिस केलं, की मी कमीत कमी माझ्या जवळच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना झिम्मा 2 दाखवणार आहे. वा, तुझा बर्थडे तू असाच सेलिब्रेट कर. येस. म्हणजे रियुनियन आहे आपली इंदूचा 75वा वाढदिवस. तुझा कितवा आहे? विचारू नये वय, पण आता 26वा झालाय. जबाबदारी घे तू पुढची. आता 26 वर्षानंतर काय करत असतात त्याचे. आता मी मुलगा बघू तुझ्यासाठी. चालेल, आता कन्यादान करायचंच बाकी आहे. चालेल, चालेल. चालेल, हा तेही कन्यादान करू. करणारं ठरलंय. तेही करूया. ठीक आहे, हरकत नाही. तर ते कन्यादान नंतर करू. आधी तू चित्रपट वाढदिवस बघूया. साजरा कर आणि चित्रपट नक्की बघ. बिलकुल. अस्सल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.